हॅलो, मी स्वाती. होमझी कॉर्नरची एक फाउंडर आहे. एक छोटासा बिझनेस चालवते माझ्या ह्या घरातून. आणि मी एक गृहिणीसुद्धा आहे. म्हणजे मी माझं घर बघते आणि सोबत माझा व्यवसायसुद्धा चालवते. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, माझे इन्स्पिरेशन मिळत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण माझ्या पूर्ण व्लॉग्समध्ये माझी जी काही लाईफ जर्नी आहे मी सगळे माझ्या व्लॉग्समध्ये दाखवणार आहे. माझं स्ट्रगल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. सो चॅनलला सबस्क्राईब करा. आता खरं तर मला एक सांगायचं होतं की काल एक अर्जंट ऑर्डर आली. अर्जंट इन द सेन्स ती बनणारच नव्हती. म्हणजे 2 दिवसामध्ये 7-8 पीसेसची काहीतरी होती, पण एकदम इमर्जन्सीमध्ये तर ऑफकोर्स नाही बनत. त्याला 3 ते 4 दिवस तरी, अशा ज्या ऑर्डर असतील त्याला मी 3 ते 4 दिवस तरी लागतात. पण ती कस्टमर आहे ना, म्हणजे मागे हे पॅचेस आत्ता बघा, हे रेडी झाले आहेत पॅचेस, हे सगळे लॉंग नेकलेस. मी माझा रिसेलिंगचा ग्रुप जॉईन केला आणि त्यांना काही असे डिझाईन्स आवडल्या होत्या, तर त्यांनी त्यांच्या म्हणजे पुण्याच्या त्यांच्या बहिणीला फॉरवर्ड केल्या. ती राहते US मध्ये, त्यांना ते US ला घेऊन जायचं आहे. ओके, सो असं सगळं झालं. फोर्स करत होत्या, म्हणजे रिक्वेस्ट करत होत्या की द्या म्हणून. म्हटलं ठीक आहे, मी ट्राय करते. पण आज नसतंच झालं, म्हणजे एकही डिझाईन झाली नसती. म्हणून मग त्यांनी अचानक त्यांचा रात्री कॉल आला की तुम्ही मंगळवारी द्या. म्हणजे मंगळवारी त्यांची दुसरी बहीण जी आहे ती मागून जाणार आहे, तिच्याजवळ आपण पाठवूया. 3 वर्षामध्ये मी प्रचंड सॅक्रिफायसेस केलेले आहेत. मला हा व्यवसाय ओपन करून, माझा ज्वेलरी मेकिंगचा हा व्यवसाय ओपन करून 3 वर्ष झाली. अनलिमिटेड सॅक्रिफायसेस केली आहेत. अनलिमिटेड जागरण झालं आहे माझं. त्यामुळे आता त्याचं कन्व्हर्जन हळूहळू माझ्या बिझनेस ग्रोमध्ये होतं आहे. सो आय एम सो हॅपी अबाउट दॅट की आय एम गोईंग ऑन अ राईट ट्रॅक. ते मानसला त्यांनी सोडलं होतं, मानसला स्कूलमध्ये. मी त्यांना म्हटलं की सोडायला तुम्ही जा दुपारचं आणि आणायला मी जाते, असं आम्ही दोघंजण आमची कामं डिवाईड केले. आता मी पटकन रेडी होते आणि त्याला आणायला. मी आता पटकन 5 मिनटात रेडी होते, केस वगैरे विंचरून घेते. मी फ्लिपकार्टवरून 3 ड्रेस मागवले शाळेमध्ये येण्या जाण्यासाठी. म्हणजे मानसला जेव्हा मी सोडायला जाते किंवा आणायला जाते आणि घरी माझं शूट असतं, असं व्लॉग शूट असतं किंवा प्रोडक्टचं शूटिंग वगैरे करते, त्यावेळी मला ड्रेस लागतात घरात. मी घालून असं म्हणून मी घरामध्ये घालण्यासाठी ड्रेस मागवले 3. तर तेही मला तुमच्याजवळ शेअर करायचं. अजून एक मला तुम्हाला शेअर करायचं आहे गोष्ट की मी 2 दिवसांआधी माझा हा जो कपाट आहे ते सरफेस पूर्ण क्लीन करून घेतलं आहे. आणि ड्रेसिंग टेबल नाही आहे माझ्याकडे, पण एक माझं घर खूप छोटं आहे आणि ड्रेसिंग टेबल असावं अशी माझी इच्छा होती, पण मी त्याचा सेटअप माझ्या कपाटावर. तर आज ना मी सकाळपासून चेहऱ्याला काहीच लावलं नव्हतं, फक्त सनस्क्रीनवरती होते आणि चेहरा इतका ऑइली झाला आहे. म्हणून मी आता व्हाईट टोन पावडर लावूनच बाहेर पडते. काही मेकअप वगैरे काही करत नाही आहे. थोडीशी लिपस्टिक, जरा कसं एकदमही जास्त मेकअप नाही, पण थोडंसे लिप्स जरा पिंकी असले ना की थोडं तयार झाल्यासारखं वाटतं. ठीक आहे, ओके दिसते ना मी. चला, आता मी तुम्हाला दाखवते माझं छोटंसं ड्रेसिंग टेबल. हे कपाट आहे, या कपाटामध्ये आमचे कपडे असतात. आणि इथे मी एक छोटासा आरसा माझ्या बहिणीकडून बनवून घेतला होता हाताने. आणि ही टोपी बाहेर जाण्यासाठी, मानसची टोपी आहे ही. आणि थोडंसं एक छोटं फ्लावर पॉट ठेवलं आहे छान दिसावं म्हणून. हे पाऊच आहे, पिलग्रिमचं पाऊच आहे. मी कॉस्मॅटिक्स नाही, ब्युटी प्रोडक्ट्स घेतले होते. आणि ह्याच्यामध्ये सगळं सटरफटर सामान ठेवलेलं आहे, म्हणजे क्लिप्स, बँगल्स, इयरिंग्स वगैरे. आणि हा चपलांचा बॉक्स आहे, खूप छान आहे, मस्त आहे, म्हणून मी तो वापरला, टाकून दिला नाही अजिबात. त्याच्यामध्ये सटरफटर या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि हा हेअर ड्रायरचा बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये मी हे सगळं सामान ठेवलं आहे. तर ड्रेसिंग टेबल मला नाही, म्हणजे आणायला काही नाही आहे, पण इथे ना जागा नाही आहे ठेवायला, जागा फार कमी आहे माझ्या घरामध्ये. त्याच्यामुळे ना मी इथेच सगळा सेटअप उभारला. कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. माझी छोटीशी DIY कशी वाटली. हे बाहेर टेबलवरती मी काम करायला बसले होते. कचरा झालाय, कचरा नाही म्हणता येणार, माझं काम चालू आहे त्याच्यामुळे मीटिंग चालूच होती. असंच होतं. ते 10 वाला असेल ना, 10 वाला दे.
हे फ्लिपकार्टवरून हे बघा ड्रेस आलेले आहेत. हा स्लीवलेस आहे आणि हा खादीचा आहे. तुम्हाला ओपन करून दाखवेन मी थोड्या वेळाने. तर आता मी चहा ठेवते आमच्या दोघांसाठी आणि मानसला दूध देणार. पटकन चहा ठेवूया. काय कोराच्या पेणार ना? किचनमध्ये इतकं गरम होतं ना, अक्षरशः उभं राहत नाही. मी बाहेरून हीट मारते आणि ह्या गॅसची हीट म्हणजे अक्षरशः पूर्ण आगडंब होतो. सहा वाजायला आले. तेवढा वेळ माझा जातोच. 5 वाजता स्कूल सुटते, 5:30 वाजता येईपर्यंत मग इकडे तिकडे हातपाय धुवा, मग चहा ठेवा, तो चहा पिईपर्यंत इकडे तिकडे होईपर्यंत 6 वाजतात. तो कोरा चहा झाला आहे. केस वरतीच बांधलेत. केसांची कटिंग मी आज फ्रायडे आज नाही करत, बहुतेक उद्या करावी लागणार आहे. केस वरती बांधलेत मी खूप, म्हणजे प्रचंड गरम होतं. तुम्हाला मी आता ड्रेस दाखवते. माझा चहा वगैरे सगळा पिऊन झाला आहे. 4 बिस्किटही खाल्लीत सोबत. आता मी 3ही ड्रेस माझे आज आले आहेत, ते दाखवते मी तुम्हाला. सगळ्यात आधी आहे ना, उन्हाळी म्हणजे उन्हाळ्यासाठी आता उन्हाळा संपलाच आहे, पण तो आवडला मला म्हणून मी घेतला तो ड्रेस. आणि तो खादीचा ड्रेस आहे, म्हणजे प्युअर खादी. आणि कपडा इतका सुंदर आहे, इतका जाड आहे ना, म्हणजे लिटरली तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मी स्वतः असं मला खादीचे कपडे एकदम थोडेसे जाड लागतात. आणि कारण त्यामध्ये परत सपोज तो पातळ निघाला कपडा, एखाद्या सेलरकडून जर कपडा पातळ आला आणि मग परत त्यामध्ये अस्तर लावा किंवा एखादं पेटीकोट वगैरे वापरा, तर ही झंझटच नको हवी असते. कारण याआधी मी असा ते ड्रेस घेतला होता खादीचा, तो होता खादी, पण कपड्याची क्वालिटी थोडीशी लो होती. पण हा प्रचंड जाड कपडा आहे. हा बघा, खूप जाड कपडा आहे हा. आणि ह्याची एम्ब्रॉयडरी पण बघा, हाताला सुद्धा आहे, इथे गळ्यापाशी सुद्धा आहे. गळा थोडा वेगळा आहे. हा बघा, दिस इज नेक, दिस इज हँड्स एम्ब्रॉयडरी. एम्ब्रॉयडरी सुद्धा इतकी छान आणि इतकी प्रॉपर विणलेली आहे. आणि इथून बघा, इथे हाताला आतमध्ये एक कपडा पण लावला आहे, म्हणजे आतून एम्ब्रॉयडरी दिसत नाही. खालून प्लेन आहे. ठीक आहे. आता हा तुम्हाला असा दिसतोय. जेव्हा मी घालेन तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तो. हा एक ड्रेस, हा खादीचा ड्रेस. आणि हा मी मागवला आहे एल शेप. एल शेप मला प्रॉपर बसतो. आता त्याच्यावरचा हा पायजमा, याला पॉकेटसुद्धा आहेत. सध्या पॉकेटची फॅशन निघाली आहे, याला पॉकेटसुद्धा आहेत. आणि आय थिंक दोन्ही साईडला आहेत. नाही, एकच साईड आहे. आणि धुतल्यानंतर हमखास भरणारा कपडा आहे. ठीक आहे. हा झाला एक ड्रेस. दुसरा एक ड्रेस हा मी स्लीवलेस ऑर्डर केला आहे, मला स्वतःला पर्सनली आवडला. हा कॉटन नाही आहे. हे दोन्ही ड्रेस, अजून एक ड्रेस दाखवणार आहे, हे दोन्ही ड्रेस मी पावसाळ्यासाठी वापरायला आणले आहेत. कारण मला मानसला स्कूलला जाता येता, म्हणजे मी त्याला सोडायला जाते आणि आणायला येते, त्याच्यामुळे त्या दरम्यान जर पाऊस असेल तर सगळा कपडा भिजून जातो. कुठे तू पडतच असतोस. आज काय पडायचा दिवस आहे. पावसाळ्यामध्ये ना पूर्ण ड्रेस भिजून जातो, फक्त केस काय ते शिल्लक राहतात म्हणजे सुके राहतात. आणि पटकन सुकावा, पटकन वाळावा 3 तासामध्ये. त्यामुळे मी हे सिंथेटिकचे कपडे मागवले. सिंथेटिक आहे, हा कॉटन नाही आहे, पण खूप छान आहे. स्लीवलेस आहे, गळा बंद आहे याचा. हे बघा,
याचा जो गळा आहे ना हा बंद आहे, सी, आणि स्लीवलेस. हा असा तुम्हाला नाही कळणार, मी जेव्हा घालेन ना नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला हे घालून दाखवेन, तेव्हा तुम्ही पहा. आणि याला सुद्धा, आणि हो याला दोन्ही साईडने किसे आहेत. इथून सुद्धा आहे आणि इथून सुद्धा आहे, दोन्ही साईडने पॉकेट आहेत. आणि मला पॉकेटवाले कुर्ते इतके आवडतात ना. आणि ही त्याच्यावरची पॅन्ट, ही सुद्धा ओके ओके आहे, ठीक आहे. कपडा इतकाही जाड नाही आहे किंवा इतकाही पातळ नाही आहे, मीडियम आहे. तुम्ही हे घरी सुद्धा वापरू शकता. हे मला वाटतं 500च्या आतले सेट आहेत. खरोखर सांगते, तुम्हाला जर घरामध्ये असले छान छान ड्रेस वापरायची इच्छा असेल, म्हणजे तुमची खूप इच्छा असते असे चांगले चांगले ड्रेस मी घरात सुद्धा वापरावेत, तर मला कॉमेंट करा. मी या ड्रेसची लिंक पाठवेन तुम्हाला. ही 1000-1500चे ड्रेस नाही आहेत किंवा जास्त हे 200-300चे ड्रेस नाही आहेत, बऱ्यापैकी आहेत, बजेटमध्ये आहेत, त्यामुळे तुम्हीही घेऊ शकता. आता हा लास्ट ड्रेस आहे, हा सुद्धा बंद गळ्याचा आहे, हा सुद्धा बंद गळ्याचा आहे. सी, हे मी आधी ऑफिसला वापरायचे, आता नाही वापरत. ते ऑफिससाठीच छान दिसतात, पण ठीक आहे, मला आवडला होता त्यातल्या त्यात म्हणून मी घेतला. हा ए लाईनचा आहे, स्टिच करावा लागेल, थोडासा स्टिच करावा लागेल, टक्स मारावे लागतील. याला सुद्धा आय थिंक इथे नाही आहे पॉकेट, हां इथे याला पॉकेट आहे. पॉकेट असल्यामुळे मला टक्स मारावे लागणार. याला एकच पॉकेट आहे. आणि हाताला अशी डिझाईन, म्हणजे असे पट्टे, ठीक आहे. आणि ही ह्याची प्लाझो आहे, ती मला कमी करायची आहे. हिची जी साईज आहे ना या प्लाझोची, मला कमी करायची आहे. ही पूर्ण किती मोठी आहे, हिच्यात ही पाय अडकून पडते. मी अशा प्लाझो अजिबात वापरत नाही. मी चालताना ना पाय अडकून नाही, माझ्या पायामध्ये ही प्लाझो येते आणि मी पडते, म्हणून मी या कमी करणार आहे. बट ठीक आहे, ड्रेस हा पण ओके ओके आहे, सिंथेटिक आहे, घरी वापरायला काही हरकत नाही. आणि यालाही पॅन्टीला याचे पॉकेट्स आहेत, म्हणजे ड्रेसला पण पॉकेट आहे, पॅन्टीला पण पॉकेट आहे, पॉकेटच पॉकेट आहे. पॅन्टला पण नाही, पॅन्टला एका साईडला आहे आणि ड्रेसला एका साईडला आहे, ठीक आहे. तर ही माझी झाली आजची शॉपिंग. मगाशी जरा फॅनचा आवाज येत होता, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला काही कळलं नसेल. ड्रेसची लिंक तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला शोधायचा कंटाळा आला असेल, डायरेक्ट तेच ड्रेस मागवायचे असतील, तर मी तुम्हाला लिंक पाठवते. मला कॉमेंटमध्ये लिंक असं लिहा. आणि अजून तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला काही बोलायचं आहे, माझ्याविषयी विचारायचं आहे, तर तेही तुम्ही कॉमेंटमध्ये मला प्रश्न विचारू शकता. मी नक्की त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, जर मला वेळ मिळाला तर, ओके. किंवा त्याच्यावरती मी डायरेक्ट व्हिडिओसुद्धा काढेन. सो आता माझ्या या गोष्टीमध्ये मी इथेच पूर्ण विराम घेते, कारण माझी ऑर्डर कंप्लीट होणार आहे, अर्जंट ऑर्डर. आणि अजून बऱ्याच गोष्टी पुढे होणार आहेत, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.